चाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् गणेश प्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पूर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जयाचा जगी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा ब्रह्मचैतन्य मूर्ती शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा
क्षण काहीतरी क्षण काहीतरी स्वतःस विसरू क्षण काहीतरी स्वतःस विसरू गुरुचरणाते नित्य स्मरू गुरुरायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू हा भवसागर पार करू हा उपासनाची जीव शिवाची भेट करी पुनरपि जननम पुनरपि मरणम न हा तेरा संसारी पुंडलीक गुरुपदानमितसे पुंडलीक गुरुपदानमितसे सर्व हि त्यांचे चरण धरू गुरुरायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू हा भवसागर हा भवसागर हा भवसागर पार करू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा
सद्गुरुनाथ महाराज की, सब संतन की, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय जय रघुवीर छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की मंगल मूर्ती, अवधूत चिंतन श्री गुरुदेव अर्वाचीन शास्त्रे पाहिली शोधोनी, अर्वाचीन शास्त्रे पाहिली शोधोनी, अपुरी जाणोनी बोलत आहे, अर्वाचीन शास्त्रे पाहिली शोधोनी, अपुरी जाणोनी बोलत आहे. अर्वाचीन शास्त्रे पाहिली शोधोनी,
प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये नमः। निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां पंढरीनाथ महाराज की, सब संतन की, सद्गुरुनाथ महाराज की, पूर्णवाद की जय जय रघुवीर मंगलमूर्ती राजाधिराज रामचंद्र भगवान की, अवधूत चिंतन श्री भारत माता की। अर्वाचीन शास्त्रे पाहिली शोधोनी, अर्वाचीन शास्त्रे पाहिली शोधोनी, अपुरी जाणोनी बोलत आहे। अभंग अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट आहे। कोणतंही कोडं सोडवायला दिलेलं नाही। अगदी स्वच्छ शब्दामध्ये या अभंगाचे जे कवी आहेत ते प्रत्यक्ष थोर अधिकारी सत्पुरुष, ज्यांनी अखिल मानवाच्या कल्याणाकरता ज्यांनी कार्य केलं। मुद्दाम वाक्य लक्षात घ्या बर का, संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाकरता ज्यांनी कार्य केलं, केवळ एका समाजापुरतं एका जातीपुरतं नाही, तर अखिल मानव जातीच्या कल्याणाकरता ज्यांनी कार्य केलं ते थोर अभ्यासक, चिकित्सक, परम सद्गुरू डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांचा हा अभंग आहे। होऊ देत मोठ्या डाळ्या, थोडक्यात कशाला। प्रत्यक्ष या इंदोरचेच ग्रामस्थ बरं, याच भूमीमध्ये बरोबर आहे ना। आणि माझं भाग्य की आज इथं ही सेवा करायला मिळतेय। अचानक ठरलेली ही सेवा आणि अर्थात त्याच्या नियोजनानुसार बरं का, आपण ठरवतो त्या सगळ्या क्रीडा आणि तो घडवतो त्या सगळ्या लीला, आणि आनंद लीलेचा मिळत असतो। त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे इथं या सेवेचं आयोजन झालंय आणि या सेवेकरता भगवंतांनी दिलेली प्रेरणा, त्या प्रेरणेनुसार आजचा हा अभंग। पाहोनी हा काळ येतो कळवळा, वाटतो जिव्हाळा मानवाचा। संत जेव्हा संत कवी सद्गुरू जेव्हा अभंग लिहितात, ते अभंग कशा करता लिहिलेले असतात, तर त्याला एखादी चांगली चाल लावावी आणि त्याच्यामध्ये आळवून 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 ती जास्तीत जास्त लोकांना खुश करण्याकरता ते म्हणावेत आणि टाळ्या मिळवाव्यात आणि वन्स मोर, याच्यासाठी संतांनी अभंग लिहिलेले नाहीत। दिवाळी अंकामध्ये छापून यावेत, साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार मिळावेत, याच्याकरता संतांनी अभंग लिहिलेले नाहीत। अभंग लिहिण्यामागचं कारण काय आहे? अभंग या शब्दातच सगळं आलंय बरं, बरोबर आहे की नाही? या शब्दातच सगळं आलंय। सज्जन हो, का लिहिले संतांनी अभंग? साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, एक काका होते, आजारी पडले, डॉक्टरकडे आले, डॉक्टरांनी त्यांना तपासलं, डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहून दिली की ह्या या गोळ्या घ्या। काका मेडिकल मध्ये आले, मेडिकल शॉप मध्ये, त्यांनी ती प्रिस्क्रिप्शन दाखवली आणि त्या मेडिकल वाल्यांनी
त्या गोळ्या त्याच्याकडे होत्या. त्यांनी तो बॉक्स काढला आणि किती गोळ्या हव्यात, 10 गोळ्या पाहिजेत. त्यांनी 10 गोळ्यांचं ते पाकिट कट केलं आणि काकांच्या हाती दिलं. काकांनी विचारलं याचे किती पैसे झाले. मेडिकल वाला म्हणाला याचे 50 रुपये झाले. काकांनी खिशातून पाकिट काढलं आणि पाकिटातून 500 रुपयाची नोट काढली, समोर ठेवली. दुकानदार म्हणाला, काका अहो तुमच्याकडे 500 रुपयाची नोट आहे, पण ही 500 रुपयाची नोट आहे ना, ती आता चालत नाही. 500च्या नोटा बदलल्या, ही नोट चालत नाही आता. काका म्हणाले, अरेच्छा असं आहे का. मग म्हणाले, ह्या गोळ्या ठेवा, माझं इथंच घर आहे म्हणाले जवळच, मी असा जातो आणि चालणारे पैसे घेऊन येतो. मेडिकलवाला म्हणाला, काका काही घाई नाही, तुम्ही मला नंतर पैसे दिले तरी चालतील, ह्या गोळ्या घेऊन जावा. काका म्हणाले, तसं नंतर वगैरे नको, काय हे वय झाले, राहिलं की विसरून जातं, त्यापेक्षा आधी पैसे आणतो आणि मग गोळ्या नेतो. असं म्हणल्यानंतर मेडिकलवाला पुन्हा म्हणाला, काका मी सांगतोय ना, पैसे राहिले तर राहू देत, हे बघा पैसे नकोतच, ह्या गोळ्या घ्या, नव्हे नव्हे हा गोळ्यांचा अख्खा बॉक्स तुम्हाला घ्या, फुकट घ्या, काही पैसे वगैरे नकोत, अख्खा गोळ्यांचा बॉक्स घ्या. काकांना आश्चर्य वाटलं. काकांनी तो बॉक्स उचलून असा बघितला आणि त्याच्यावरची एक्सपायरी डेट बघितली. काकांच्या लक्षात आलं, गोळ्यांची एक्सपायरी संपलेली आहे. बरोबर आहे की नाही. या मेडिकलमध्ये औषध होतं, पण त्याची एक्सपायरी संपलेली होती. काकांच्या खिशामध्ये पाकिट भरलेलं होतं, पण त्यातल्या नोटांची सुद्धा एक्सपायरी संपलेली होती. या जगातल्या प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी ठरलेली आहे बरं का. फक्त एकच गोष्ट अशी आहे की ज्याला एक्सपायरी नाही. काळ कोणताही असो, आजार कोणताही असो, पेशंट कोणताही असो, आणि कुठल्याही जगातला कुठल्याही देशातला असो बरं का, कोणताही काळ, कोणताही पेशंट, कोणताही रोग, सगळ्या रोगांवरती सगळ्या काळामध्ये आणि सगळ्या रोग्यांच्या करता परिणामकारक असणारं एकमेव औषध, आणि ते म्हणजे संतांनी लिहिलेले अभंग. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकोबारा यांनी अभंग लिहिले, ठाऊक आहे की नाही, सगळ्या संतांचे अभंग. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला पुरुषार्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकाराम 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 नाम घेता कापेयम. त्या तुकोबांचं नाव घेतलं तरी यम कापायचा, घाबरायचा. अशा तुकोबांचा अधिकार आणि असा ज्यांचा अधिकार असतो असे सगळे संत बर का. त्यांना संत असं म्हणतात. जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या. तुकोबांनी अभंग लिहिले. या तुकोबांनी अभंग लिहिले आणि आमच्या रामेश्वर भट्टांनी ते इंद्रायणीमध्ये बुडवायला लावले. ते अभंगांची गाथा इंद्रायणीमध्ये सोडून द्यावी लागली. अभंग बुडले का तरंगले हो, तुमच्याकडून उत्तर येऊ दे. अभंग बुडले का अभंग तरंगले. तुम्ही होता का बघायला. खरंच अभंग तरंगले, आपण सांगतो अगदी, खरंच आम्ही होतो का बघायला अभंग तरले. हे ते कागद बुडले का तरंगले माहिती नाहीत बरं का, कारण आम्ही काही तेव्हा बघायला कोणीही नव्हतो, पण अभंग मात्र तरले बरं का. कागद कदाचित बुडले असतील किंवा नसतील, पण आजही जनमानसाच्या मनावरती तुकोबांचे अभंग अजून सुद्धा तरंगतायत की नाही. ते तुकोबांच्या अभंगाशिवाय आमच्या कीर्तनाची सुरुवात पण होत नाही आणि समारोप सुद्धा होत नाही. हेची दान देगा देवा
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हे असे तरंगतात, कायम स्वरूपी राहतात, अभंग आहेत बर का. याच्या मागचं कारण एकच आहे, त्या संतांनी स्वीकारलेला संघर्ष, स्वतःच्या स्वधर्माशी अत्यंतिक प्रामाणिकपणानं यांनी स्वतः केलेलं कार्य आणि ही सगळी तपश्चर्या त्या अभंगाच्या मागे आहे बर का. ते आमच्यासारखे बोल घेवडे कीर्तनकार नुसते नाहीत. आम्ही फक्त बोलतो, करतो की नाही. बोले तैसा किती या यादीमध्ये किती बसतील. आता जरा अभ्यासाचाच विषय आहे, पण काही हरकत नाही. आमच्यामुळं समाज सुधारतो की नाही. आम्ही नाही जरी सुधारलो तरी आमच्या प्रबोधनामुळे समाजातले बरेच सुधारतात, हरकत नाही. पण या संतांनी लिहिलेले जे अभंग आहेत की नाही, संत कुणाला म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो, अगदी साध्या शब्दात, त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव. संत ऐसे उदार. संत कसे आहेत तर उदार आहेत, उदार आहेत बर का. आणि अशा या उदार संतांनी, सद्गुरूंनी, अभ्यासकांनी, चिकित्सकांनी लिहिलेला हा अभंग आहे. परम सद्गुरू डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकरांनी लिहिलेला अभंग. काय सांगतायत, पाहोनी हा काळ येतो कळवळा, वाटतो जिव्हाळा मानवाचा. उठा उठी काही बोले ना परळ. उगस तळला त आणि टला ट लावून अभंग लिहिलेला नाही. उठा उठी काही बोले ना बरळ, करी तळमळ शास्त्राभ्यासे बर का. आम्ही आधी अभ्यास करतो, समाजाचं निरीक्षण करतो आणि अभ्यास करून मग आम्ही या समाजाच्या कल्याणाकरता कसे बोलतोय तर तळमळीनं बोलतोय. जनहिता लागी वाटे कळकळ, जगाचं कल्याण झालंच पाहिजे. ही कळकळ आहे, ही तळमळ आहे आणि या तळमळीतून निर्माण झालेले हे अभंग आहेत बर का. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. जो आनंद मला गवसलाय ना तो माझ्या पुरता न राहता तो सगळ्यांना मिळाला पाहिजे, तो सगळ्यांना मिळाला पाहिजे. ही तळमळ आहे बर का. हे ईश्वरा सर्वांना म्हणा मोठ्यांदा, काही हरकत नाही. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात. बरोबर आहे की नाही. सगळ्यांच्या कल्याणाचा हिताचा जे विचार करतात त्यांना संत सद्गुरू असं म्हणतात. त्यांनी अभ्यास केला, निरीक्षण केलं आणि नेमकी समाजाची काय स्थिती आहे ते लक्षात आलं. त्यांच्या जे लक्षात आलं ते माझ्या लक्षात येणं सोपं नाही बरं, आणि ते शक्यही नाही. त्यांना नेमकं काय दिसलं आणि त्याच्यावरती त्यांनी काय योजना केली, तिथपर्यंत जाण्याकरता मला अनेक जन्म घालवावे लागतील. पण मी माझ्या परीनं, माझ्या अल्पबुद्धीनं त्यांना काय म्हणायचं असेल याचा मी आपला साधा चिंतन आणि विचार केला आणि तो आपल्याशी आपल्या समोर मांडायचा प्रयत्न करतेय. अर्वाचीन शास्त्रे पाहिली शोधोनी. हे सगळं शास्त्र आम्ही पाहिलं, अर्वाचीन शास्त्र, आणि आमच्या असं लक्षात आलं की हे शास्त्र कसं आहे तर ते अपूर्ण आहे, हे काही परिपूर्ण नाही. कशावरून? माणसं शिकली सवरली, गाडी घोडा बंगला माडी पैसा अडका स्त्री धन मान मरातर सगळं माणसानं मिळवलं, पण माणसाला अजूनही समाधान मिळालेलं नाही. याचाच अर्थ आम्ही जे काही मिळवलंय ज्ञान ते परिपूर्ण नाही. बरोबर आहे ना. मठ मंदिरातली गर्दी खूप वाढली आता. पूर्वी एवढी गर्दी नसायची मंदिरांमधनं, आहे की नाही. आता कोणत्याही मंदिरात जावा बर का, तिथं ऑनलाईन आधीच बुकिंग करावं लागतं म्हणे. आधीच महिनाभर बुकिंग करावं लागतं. इतकी भक्तांची संख्या वाढली आहे. एकीकडे इतकी भक्तांची संख्या वाढली आहे असं दिसतंय आणि दुसरीकडे तिसरं महायुद्ध कोणत्याही क्षणी. म्हणजे काहीतरी चुकतंय की नाही, कुठेतरी काहीतरी चुकतंय. जर सगळे भक्त निर्माण झालेत तर मग युद्ध का बरं व्हावं? म्हणजे अशा पद्धतीचं समाजामध्ये वातावरण का निर्माण व्हावं? आमची मुलं पाळणा घरामध्ये लहानाची मोठी होत आहेत आणि वृद्धाश्रमामध्ये
ही प्रगती आहे का अधोगती आहे? पटकन उत्तर येऊ दे. आम्ही सगळ्याचं मस्त सोयीस्कररित्या आम्ही त्या सगळ्याची कारणं देऊ शकतो बरं का, कारण आपण विद्वान आहोत सगळे आणि आमच्या विद्वत्तेचा अभ्यासाचा आम्ही स्वतःच्या चुकांचं समर्थन करण्याकरता छान वापर करतोय. वास्तविक पाहता आज भक्त 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 अशी संख्या वाढलेली दिसते, पण खरंच ते भक्त आहेत का घाबरलेले आहेत? भक्ती वेगळी आणि भीती वेगळी बरं का. घाबरलेल्या म्हणजे भ्यालेल्या लोकांची संख्या जास्त आहे आणि ती संख्या मंदिरांमधनं वाढतीये. खरं आहे की नाही? आम्हाला नसे रावळी वा नसे मंदिरी, देव फक्त देवळात नाहीये. मग देव कुठं आहे? देव कुठं आहे? एरवी सर्वांच्या हृदय केशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. ईश्वर कुठं आहे? तर आमच्या हृदयात आहे. आणि खऱ्या अर्थाने ईश्वराचं दर्शन आम्हाला कुठं होणार आहे? ईश्वराची कृपा आम्हाला होणार आहे. त्या कृपेचा मला आनंद घेता येणार आहे. तो कुठं मिळणार? तर याचंच उत्तर संत सद्गुरू देतात की आम्हाला भगवंताची आमच्यावरती जी कृपा आहे ना, त्या कृपेचा आनंद आम्हाला कुठं मिळणार आहे? तर केवळ देवळातनं नाही मिळणार, केवळ कथा कीर्तन पुराण पारायण याच्यातून मिळणार नाही, केवळ कर्मकांडातून नाही मिळणार. हे सगळं आम्हाला करायचंच आहे. यज्ञ दान तप कर्म स्वाध्याय निरतो भवेत एष एव हि श्रुत्युक्तः सत्य धर्म सनातनः. यज्ञ दान तप कर्म स्वाध्याय हे सगळं आम्हाला करायचंच आहे बरं का. पण या सगळ्याचा आम्हाला विनियोग कशा करता करायचा आहे? तर मला कृपेचा आनंद घेता यावा. आणि तो कृपेचा आनंद म्हणजे भगवंताचं दर्शन आम्हाला कुठं घडतं? तर आम्ही हाती घेतलेल्या आमच्या स्वधर्म कार्यामध्ये बरं का. आपण जे कार्य करतो, आपण जी भूमिका घेऊन जन्माला आलोय, कुणाला देवाने डॉक्टर ही भूमिका दिली आहे, कुणाला इंजिनियर, कोण वकील आहे, कोण शिक्षक आहे, कोण शेतकरी आहे, कोण दुकानदार आहे, तर कुणी कीर्तनकार कथाकार आहे. प्रत्येकाचा स्वधर्म वेगळा आहे आणि कृपेचा आनंद हा स्वधर्म कार्यामध्ये मिळत असतो बरं का. बरोबर आहे ना? आपण आपल्याला मिळालेलं काम प्रामाणिकपणानं करणं हीच भगवंताची पहिली पूजा आहे. हीच भगवंताची खरी पूजा आहे. आम्हाला प्रेम करता आलं पाहिजे. देवावरती प्रेम करायच्या गप्पा आम्ही फार छान मारतो, पण आम्हाला जर माणसांवरती प्रेम करता येत नसेल तर देवावरती प्रेम करायच्या गप्पा मारू नयेत. ते इतकं सोपं नाहीये. आम्ही रोज नैवेद्य दाखवतो देवाला. एखादा दिवस नैवेद्य दाखवायचा राहिला तर आम्हाला काही वाईट वाटतं का? त्या दिवशी आम्ही न जेवता झोपतो का? आज नैवेद्य दाखवायचा राहिला, मग मी पण आता आज न जेवता झोपते. आम्हाला वाईट वाटत नाही. बरोबर आहे की नाही? एखादा दिवस राहिला तर काही फरक पडत नाही आम्हाला. का? कारण आज नैवेद्य दाखवायचा राहिला म्हणून तो काही मला विचारायला येणार. जो आम्हाला विचारायला येणार नाही त्याच्यावरती प्रेम करण्याचा शहाणपणा करण्यापेक्षा जो मला कुणीतरी विचारणारा आहे ना त्याच्यावरती जर आम्हाला प्रेम करता आलं. माता राम मत पिता रामचंद्र स्वामी राम मत सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु. राम हाच माझी माता, राम हाच माझा पिता. बरोबर आहे ना? बहीण बंधू चुलता सगळं राम हे म्हणणं सोपं आहे, पण मला सारखी कटकट करणारी सासू माझी रामच आहे. बरोबर आहे की नाही? त्या घरातल्या माणसांमध्ये राम शोधता आला, त्यातला राम गवसला आणि तिथं जर आम्हाला खऱ्या अर्थाने आमचं नातं छान डेव्हलप करता आलं ना तर मग तो माता राम मत पिता रामचंद्र हा. आधी माणसाशी मला जुळवून घेता आलं पाहिजे. माणसाला मला खऱ्या अर्थाने प्रेम देता आलं पाहिजे, प्रेम घेता आलं पाहिजे. आणि इथं जर आम्हाला जमलं ना तर मग पुढची पायरी आहे त्या देवाच्या प्रेमाची. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून ही नेमकी संकल्पना आमच्या समोर स्पष्ट व्हावी याच्याकरता परम सद्गुरू डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर सांगतायत, अनभ्यासे शास्त्री ठेविता विश्वास. या समाजामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत.
काही मंडळी अभ्यास न करता देवावरती विश्वास ठेवून टाकतात. असा एक वर्ग समाजामध्ये आहे. अभ्यास न करता देवावरती विश्वास ठेवणारी फक्त विश्वास ठेवून टाकतात, अभ्यास काहीच करत नाहीत. आणि काही मंडळी अभ्यास दांडगा करतात बर का, पण त्यांचा देवावर विश्वास असतोच. असं देवाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली त्यांना आमच्या, माफ करा, जोड्या नाहीतर पेट्या भरायच्या असतात. आमचा देवावरती विश्वास असतोच असं नाही बर का, आमचा देवाविषयी अभ्यास असतो. देव कसा आहे? असितगिरी समोस्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. देवाविषयीची माहिती आमच्याकडं खूप आहे, खूप आहे. आमचा ग्रंथांचा अभ्यास दांडगा आहे. पण जरी असं असलं तरी जरा संकट यायचं उशीर आहे की नाही? जरासं संकट यायचं उशीर आयुष्यामध्ये की लगेच आमचा एवढा अभ्यास कुठं जातो, कुठं जातो आहे की नाही? समाजामध्ये हे बघायला मिळतं ना. अगदी प्रमाणात बोलते, थोडक्यात बोलायचा प्रयत्न करते बर का. देवदेव 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 करणारी, देवाबद्दल जगाला सांगणारी आमच्यासारखी मंडळी सुद्धा जरासं संकट यायचा उशीर. समाजाला जेव्हा आम्ही सांगतो की प्रपंच करावा, सांगणं फार सोपं आहे, पण जरासं संकट, सामाजिक संकट, काही नैसर्गिक संकट आलं रे आलं की आम्ही इतके घाबरतो की आम्ही 10 जणांसमोर हात पसरतो. याचाच अर्थ आम्हाला रामाबद्दल माहिती आहे, पण आमचा रामावर विश्वास करता करविता राम आहे हे नुसतं बोलण्याकरता नको, हे आमच्या जीवनामध्ये उतरलं पाहिजे. आणि याच्याकरता मी नेमकं काय केलं पाहिजे हे परमसद्गुरु थोडक्यात सांगतायत. अनभ्यासे शास्त्री ठेविता विश्वास होतो कासावीस जीव माझा. काही मंडळी अभ्यास करतात पण देवावर विश्वास ठेवत नाहीत, आणि काही मंडळी देवावर नुसताच विश्वास ठेवतात पण अभ्यास करत नाहीत. ज्यांचा फक्त विश्वास आहे की नाही डोळे झाकून, अशांच्या मुळे समाजामध्ये भोंदूगिरी करणाऱ्यांची दुकानं बरी चालतात बर का. पण अशांचा वर्ग सुद्धा बराच मोठा आहे. काही अभ्यास नाही, काही चिकित्सा करायची नाही, काही बघायचं नाही, आंधळेपणानं विश्वास ठेवून टाकायचा. मग भोंदूगिरी लोकांची बरं चालतं की नाही? अशांच्यामुळं नाही उपयोग. काही मंडळी अभ्यास करणारी आहेत पण त्यांचा देवावर विश्वास आहेच असं नाही. एकदा प्रत्यक्ष गोंदवल्यामध्ये परमसद्गुरु गोंदवलेकर महाराज, या गोंदवल्यामध्ये एका कीर्तनकारांचं कीर्तन होतं बर का. त्या कीर्तनाला अर्थात बरीच मंडळी जमलेली होती. थोडक्यात उदाहरण सांगते. बरीच मंडळी जमलेली आणि 7-8 दिवस तो उत्सव पूर्ण झाला. बरीच लांबून लांबून मंडळी सगळी गोंदवल्यात आलेली होती. उत्सव पूर्ण झाला. शेवटच्या दिवशी, समारोपाच्या दिवशी स्वतः महाराजांचं प्रवचन होतं बर का. आणि प्रवचनाचा विषय होता करता करविता राम आहे. प्रवचनाचा विषय करता करविता राम. प्रवचन सगळ्या मंडळींनी ऐकलं. 8 दिवस कथा ऐकल्या, कीर्तना ऐकली, भजन, संगीत सेवा, महाप्रसाद सगळं झालं. उत्सव पूर्ण झाला आणि सगळी मंडळी आता महाराजांचा निरोप घ्यायचा आणि आपापल्या गावी निघायचं. मंडळी जायला निघाली. सगळी अशी समोर महाराजांच्या ओळीनं यायची, महाराजांना नमस्कार करायचा, महाराजांची परवानगी घ्यायची आणि प्रसाद घेऊन पुढे निघायची. होता 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 एक काका समोर आले. महाराजांच्या काका समोर आले. काकांनी महाराजांना नमस्कार केला. म्हणाले, आता महाराज आपली परवानगी आहे ना, आता आम्ही निघतो. महाराजांनी विचारलं, काका तुम्ही 8-10 दिवस राहिलात, कसा वाटला उत्सव? काका म्हणाले, उत्सव छान झाला. म्हणाले, कथा कीर्तन प्रवचन उत्तम झाली, छान झालं. म्हणालं, सगळं छान झालं. महाप्रसाद उत्तम होता. महाराज म्हणाले, बरं मग आता प्रवचन वगैरे तुम्ही सगळं ऐकलं, कीर्तन ऐकलं, छान झाला उत्सव, मग आता पुढं काय? असं महाराजांनी विचारलं बर का. मग आता पुढं काय? एवढं सगळं ऐकलं,
इथं प्रसाद घेतला, सेवा केली, कथा कीर्तन ऐकली, सत्संगामध्ये राहिलात 8-10 दिवस, आता पुढे काय? काका म्हणाले, काही नाही महाराज, आता मी निघणार आणि पुढच्या वर्षी परत येणार. दृष्टांत संपला. पुढच्या वर्षी उत्सवाला ही महाराजांना अपेक्षा होती का हो? वर्षानुवर्ष गर्दी वाढवण्याकरता महाराज बसलेत का तिथं? गर्दी व्हावी याच्याकरता नाहीये बर का. एकदाच उत्सवाला या, एकदाच काय ते घ्या आणि जे तुम्ही घेतलंय, जे तुम्हाला दिलं गेलंय की नाही, त्याचा या समाजाच्या कल्याणाकरता आणि आत्मकल्याणाकरता त्याचा विनियोग करा. बरोबर आहे ना? पुन्हा 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 यावं याच्याकरता कथा कीर्तन रंगवलेली नाहीयेत. एक तरी ओवी अनुभवावी, ते तुमच्या जीवनात उतरावं एवढीच अपेक्षा आहे. ही अपेक्षा आहे. महाराजांनी सांगितलं, काकांना म्हणाले, काका आता तुम्ही निघालात, बरं म्हणाले, आता तुम्ही कसे जाणार काका गावी तुमच्या? काका म्हणाले, काही नाही, मी माझी कार घेऊन आलोय ना. प्रवचन मगाशीच ऐकले बरं का महाराजांचं. विषय काय होता? महाराज म्हणाले, काका तुम्ही कार घेऊन आलायत बरोबर आहे, पण जर समजा तुम्ही कारनी चाललाय आणि वाटेमध्ये समजा मध्येच कुठेतरी वादळ वारं वगैरे पाऊस वगैरे पडला तर आणि वाटेत जर कार बंद पडली तर? काका म्हणाले, काही काळजी करू नका महाराज, माझ्या घरी अजून एक कार आहे, मी लगेच मुलाला फोन करीन आणि दुसरी कार मागवीन. महाराज हसले. तुम्ही हसलात तसेच महाराज हसले. महाराज म्हणाले, बरं ठीक आहे, पण जर समजा तुम्ही ज्या फोनवरनं मुलाला फोन करणार त्या मोबाईलला जर रेंजच मिळाली नाही तर? फोन चालला नाही, बॅटरी संपली, रेंज मिळाली नाही तर मग काय कराल? काका म्हणाले, काही काळजी करण्यासारखं नाही महाराज, माझ्या घरातनं जरी दुसरी गाडी नाही आली ना तरी माझ्याकडे पैसे आहेत, मी एखादी भाड्याची कार करीन आणि मग मी त्या गाडीनं जाईन. महाराज म्हणाले, काका जर समजा त्या वादळ वाऱ्यामध्ये अंधार वगैरे पडला, रात्र झाली आणि रात्री अपरात्री असा प्रसंग आला आणि जर समजा चोर दरोडेखोर आले आणि त्यांनी तुमच्या खिशातलं पाकिट चोरलं, काढून घेतलं, तर मग काय कराल? काका म्हणाले, महाराज अहो काळजी करण्यासारखं खरंच काही नाही, माझ्याकडे या खिशातला पैसा जरी संपला ना तरी इथं एटीएम कार्ड आहे, पाकिटातले संपले तरी एटीएम मध्ये. महाराज प्रश्न विचारतायत आणि प्रत्येक प्रश्नाचं या माणसाकडे उत्तर. महाराज हसले, हसले गालातल्या गालात आणि महाराजांनी खाली बघितलं असं नुसतं, हसले गालातल्या गालात. काकांना महाराजांनी एकच प्रश्न विचारला. महाराज म्हणाले, काका मगाशीच मी अर्ध्या तासापूर्वी प्रवचनात सांगितलं आणि मी तुम्हाला प्रश्न विचारले की तुम्ही इथून घरी कसे जाल, घरी कसे जाल? तुम्ही गाडी, ती घरातली कार, ते मोबाईल, ते एटीएम, ते पैसे, एवढे सगळं तुम्ही ते मधले स्टॉप सांगत बसलात. एवढं सगळं सांगण्यापेक्षा मगाशी ऐकलं होतं ना प्रवचन, कितीही वाटेमध्ये वादळ वाट आली, कितीही संघर्ष आणि संकट आली तरी महाराज काळजी करू नका, तुम्ही सांगितलंय त्याप्रमाणे तो राम मला माझ्या घरापर्यंत, एवढं एक उत्तर मला मिळालं असताना तरी आजच्या प्रवचनाचं आमच्याकडे ज्ञान आहे बरं का, पण आमच्याकडे विश्वास. कितीही संकट आली तरी तो माझा पाठीराखा आहे. हा विश्वास जोपर्यंत नाही की नाही, याचाच अर्थ आमच्याकडे जे ज्ञान आहे, जे आमच्या बुद्धीमध्ये आम्ही साठवलंय ते 100% अर्धवट आहे. ज्या ज्ञानानं आमच्यामध्ये विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा उत्पन्न होत नाही, भगवंताची आमच्यावरती कृपा आहे पण ती कृपा आम्हाला पचवता येत नसेल तर 100% जे आमच्याकडे आहे ते अर्धवट आहे. भगवंताची आमच्यावर कृपा आहेच, ही कृपा ज्यांना पचवता येते ते समर्थ असे रामाचे दास बनतात आणि ज्यांना ही कृपा पचवता येत नाही ना ते मात्र समाजामध्ये भस्मासूर होताना दिसतायत. भस्मासुरांची संख्या दुर्दैवानं फार आहे आणि बऱ्यापैकी ते भस्मासूर दिसायला अतिशय छान आहेत.
त्यांच्याकडे बघितल्यानंतर ते भस्मासूर आहेत असं वाटणार नाही. आहेत की नाही समाजात असेच? खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात. सावध होणं गरजेचं आहे की नाही? आम्हाला स्वतः करता संत सांगतायत की बाबारे काय करा, दुजी काही सोय पहारे शोधोनी, मानवाची हानी थांबवाया. आता या वाटेवरनं खूप मंडळी गेली, काही फारशी प्रगती झालेली दिसत नाही, पात्रता वाढलेली दिसत नाही. काहीतरी बदल करून बघितला पाहिजे की नाही? दुजी काही सोय पहारे शोधोनी, मानवाची हानी थांबवाया. कुणीतरी पुढे यावं आणि जे चाललंय ते प्रत्यक्ष समाजाला दाखवावं. माणसाची जी हानी होत आली आज अनेक वर्ष, ती हानी होऊ नये याच्याकरता योग्य ती दृष्टी समाजाला द्यावी, याच्याकरता हा अभंग लिहिलाय. वेळेची आपल्याकडे मर्यादा आहे, खूप कमी वेळ आहे, पण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मतीत अर्थ सांगण्याचा सद्गुरूंच्या कृपेनं मी प्रयत्न करते. वेळ जास्त घेणार नाही. थोडक्यात काय महाराजांना सांगायचंय, उरलेला भाग पुढचा आपण उद्याच्या चिंतनामध्ये बघूया. मूळ पदामध्ये सद्गुरुनाथ सांगतायत, अनभ्यासे शास्त्री ठेविता विश्वास, अनभ्यासे शास्त्री ठेविता विश्वास, होतो कासा वीस जीव माझा, होतो कासा वीस जीव. कीर्तनाच्या